बारामती पट्ट्यात ढगफुटीसारखा पाऊस, कालवा फुटला, नद्यांना पूर, घराघरात पाणी, दौंड, इंदापूरला झोडपलं. मान्सूनच्या आगमनाने केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई आणि पुण्यात पाणी साचण्याची शक्यता आहे. पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय आणि खबरदारी म्हणून NDRFच्या 2 टीम देखील दाखल झाल्या आहेत. बारामतीमध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे. अशातच नीरा डावा कालवा फुटल्यानं पाणी पालखी महामार्गावर आलं असून काटेवाडी भवानीनगर हा रस्ता बंद करण्यात आला आहे. या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पाहणी केली. पिंपळीत हा कालवा फुटला असून आजूबाजूच्या परिसरात असलेल्या शेतीला याचा मोठा फटका बसला आहे. या कालव्याचा देखील अजित पवार यांनी पाहणी केली आहे. या ठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी साचलं आहे. तिकडे पेन्सिल चौकाजवळ 2 धोकादायक इमारतींमधील कुटुंबियांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. अचानक आमच्या दारामध्ये पाणी आलं. आम्ही हे बसले होते पायरीवर बाहेर. ते म्हणले अचानक पाणी कुठून आलं. मग आमची धावपळ चालू झाली. आम्ही तिकडे बघतोय तर आमच्या सगळे गिरणी सगळ्या वाहू लागलेल्या. पिठाची गिरणी सगळे होतं, धान्य होतं, आमचं सगळं धान्य आमचं सगळं वाहून गेले. गॅसचे सिलेंडर, टाक्या, गॅस सगळं सगळं गेले. काहीच राहिलं नाही आमच्या इथे. प्रशासनाच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधला का किंवा रात्री कुठं मुक्काम केला? जेवणाची काय कुठंच नाही. आम्ही हाय असं बसून राहिलो. रात्र आम्ही डोळ्याने उजडली अशीच. कुठंच आम्ही जेवण नाही, काय नाही हाय असं बसून आम्ही इथं होतो. शासनाकडे काय मागणी आता तुमची? काय आमचा मोबदला दिला पाहिजे ना. त्यांनी येऊन सगळं बघून जावे आणि मोबदला दिला पाहिजे आम्हाला. आमचं सगळं धान्य सगळं आम्हाला आता खायला काय नाही. आम्ही एवढं हे केले. सगळं नुकसान झालंय आमचं. घरामध्ये पाणी शिरून सगळं भिजून गेले. काहीच राहिलं नाही. सिलेंडर ही सगळे गॅसच्या टाक्या सगळं गेले. काहीच राहिलं नाही. राजेंद्र काटे काय दोनच्या सुमारात कॅनल फुटला तो. काय पाणी एकदम आल्यामुळं सगळ्या ह्याच्यात गोट्यात पाणी गेलं. गोट्यातनं सरपण वाहून सगळं इकडं आलं. आमचा चोप लागला तर सरपणाचा गाड्यानं लायला. पाणी घरात शिरलं सगळ्या. काय शासनाचा कुठला अधिकार कुणी आला नाही, काय नाही. इकडं कुणी डोकावलं सुद्धा नाही अजून बघायला. काय रात्री नेमका कुठं मुक्काम होता? रात्री आम्ही सगळ्यांनी एकाच जागा मुक्काम केला. झोपलूच नाही कसलं रस्ता. काय रस्त्यावर जागा आहे आम्ही. जेवणाची काय व्यवस्था होती? काय नाही जेवण नाही अजून काय नाही. प्रशासनाकडून जेवणाची कोणाचीच राहण्याची सोय केली नाही. प्रश्नाने आला बी नाही, बघायच आले नाही. सकाळपासून आतापर्यंत आले अजून कोणीच आलं नाही. आता काय सरकारकडे काय मागणी? काय नाही अजून तर काय आमच्या पैसे काय झालं नाही. आमची आता काय आमची मागणी हाच आमचं झालेलं तेवढंच द्या भरपाई. विजय किसनराव काटे, राहणार काटे वस्ती. आमच्या बघा घरातून सगळं पाणी चालू आहे. सगळं आमचं वाहून गेलेलं आहे. काहीच घरोपयोगी वस्तू काय राहिले नाही घरामध्ये. फ्रीज, टीव्ही, गॅस सिलेंडर, कपड्या लत्ता सगळं गेलेलं आहे. काही सुद्धा राहिलं नाहीये. आता स्वयंपाक करायचा म्हणलं तरी आम्हाला काही राहिलेलं नाही. आता काल रात्री काय कुठं राहण्याची व्यवस्था? राहिलोच नाही, झोपलोच नाही. रात्रभर हाय असं बसून राहिलोय आम्ही. अख्खी 50 माणसाची फॅमिली आमची सगळी बसून राहिलो. जेवलोच नाही रात्रभर. अजून बी कुणी आलं नाही. प्रशासनाच्या वतीने कुठला अधिकारी अजूनपर्यंत कोणीच आलं नाही. काल 2 वाजता झालेली घटना आहे. आता 9 वाजलेत. अजूनपर्यंत कोणी आलं नाही आमच्यापाशी. काय ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.